आहेत पर्यटक तुमसरचे काँग्रेसचे कार्याध्यक्ष. आम्ही याच्या आंबागडला येणारी जी फॅमिली वगैरे यांच्याकरता व्यवस्था चांगली झालेली पाहिजे. आणि आंबागड हा गाव जवळच आहे आणि किल्ला हा सुशिक्षित सुंदर झाल्या पाहिजे, सुशोभित झाल्या पाहिजे आणि सुंदर वाटायला पाहिजे आणि लोकांना येताना मनोरंजन झाल्या पाहिजे. अशा पद्धतीची शासनाने इथं व्यवस्था करावी पाहिजे. तसं म्हणजे शासन लक्ष देत नाहीये, लक्ष वेधलं पाहिजे. लक्ष वेधण्यासाठी माजी सरपंच यांच्या फार दिवसापासून पाठपुरावा सुरू आहे. पण यानंतर आता शासन काय लक्ष देते आणि पर्यटन स्थळ घोषित करते का, याकडे आता सर्व ग्रामस्थांचेच नाही तर सर्व पर्यटकांचे सुद्धा इथे लक्ष लागलेले आहे. मी कॅमेरामॅन धनंजय बळवाई, उपसंपादक, इंडियन हेडलाईन, तुमसर. आपल्याबरोबर आहेत आंबागडचे राजहंस पंधरे पुजारी आहेत आणि हे आधी वन विभाग येथे कार्यरत होते. तर जाणून घेऊया यांच्याकडनं की कशा प्रकारे या मंदिराची पूजा कोण करते आणि कसं काय, म्हणजे किती वाजेपर्यंत आपण थांबता येते. म्हणजे रात्री दिवसाही सतत त्याच्यानंतर काय म्हणतात आपल्याकडे काय अच्छा पूजापाती येव तेव सर्व देवदेवतात आले गेले सर्व घेऊन चाला. अच्छा, आपल्याला भीती नाही वाटत का एवढा घनदाट जंगलामध्ये आपण एकटे येता आणि आपण पूजा वगैरे करता, रात्रीपर्यंत थांबता? नाही, काय नाही, जंगलाचे जनावर येतात आतमध्ये, इकडे तिकडे नाही, काही नाही. तुम्ही रात्रभर इथंच थांबता का? मग हो, रात्रभर इथेच राहता? हो, जेवण खाऊन तुमच्या इथंच होतो? येतच होतं. आणि तुमचा परिवार तिकडे आपल्या घरी. परिवार यांच्या छोटा आंबागड म्हणून आहे, तिथले आहेत हे. आणि या परिवाराला सोडून ते इथे येतात आणि रात्री बेरात्री केव्हाही इथे राहतात, देतात आणि सेवा देतात. आणि जे पर्यटक असतात किंवा जे पुजारी असतात, जे भक्तगण असतात, त्यांना सुद्धा हे पूजेमध्ये मदत करतात. अशी यांची अविरत सेवा कितीतरी वर्षापासून सुरू आहे. पूर्वी आता मला कमीत कमी 35 वर्ष होऊन. अच्छा, 35 वर्ष. 35 वर्ष. अच्छा, 35 वर्षापासून आहे. म्हणजे आता 35 वर्षापासून तुम्ही इथे विषय म्हणजे चालू आहे. महाराजजी इथं 35 वर्षापासून सेवा देऊन राहिले आणि मंदिरात येणाऱ्या भक्तांना पूजापाठ वगैरे करतात, सर्व करता मदत करतात. आणि तुम्हाला काय वाटतं इच्छा, म्हणजे पर्यटक स्थळ घोषित झाल्या पाहिजे का? झाल्या पाहिजे. आणि ते म्हणजे शासनाकडून काही मदत झाल्या पाहिजे का? तुम्हाला झाल्या पाहिजे. चांगला आहे, चांगली गोष्ट आहे. शासनाकडून मदत अजूनपर्यंत आपल्याला मिळाली नाहीये असं म्हणण्यास हरकत नाही. धन्यवाद पंधरेजी, फार फार धन्यवाद आपण वेळ दिल्याबद्दल. आपलं स्वागत आहे. मी धनंजय बळवाईक आणि आपण आलेलो आहोत आंबागड किल्ल्याच्या खाली, म्हणजे पायऱ्यांवरती आपण आहोत. तर आपण जाणून घेऊया की या किल्ल्याचा विकास का म्हणून झाला नाही, तर सांगतील आपले स्थानिक माजी सरपंच प्रमोद भाऊ कटरे. जाणून घेऊया यांच्याकडनं. हा जो किल्ला आहे हा भक्त बुलंदशाह जे राज्य होते त्यांनी तयार केलेला आहे. सन 1700च्या दरम्यान याची निर्मिती झालेली आहे. आणि याच्या विकासाचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शासनाच्या याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. पाहिजे त्या प्रमाणात पुरातत्व विभागाने आणि शासनाने याच्याकडे लक्ष देऊन त्या किल्ल्याचं पुनर्निर्माण व्हायला पाहिजे होतं. कारण कालांतरानं जी इमारत आहे, किल्ला बनलेला आहे, तो कुठंतरी त्याच्या खच्चीकरण होत आहे. पण शासनाने जरी त्याला पुरेसा निधी दिला, पहिल्यांदा याला 2004ला जेव्हा आपल्या भंडारा गोंदियाचे खासदार त्या काळात निवडून आले माननीय शिशुपालजी पटले, त्यांच्या काळात पहिल्यांदा निधी आलेला होता 50 कोटी असा काहीतरी जेव्हा निधी आलेला होता. पण त्या निधीमुळे किल्ल्याचा जो ब्रुज होता त्याचा निर्माण झाला, त्याचा जो आउटरचा होता त्याचा निर्माण झाला आणि बाकी निधी संपल्यामुळे काम तसंच रखडला. पण त्यानंतर जे खासदार झाले किंवा त्यानंतर जेही सरकार राहिली त्यांनी किल्ल्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केला आणि आज या किल्ल्याची जी अवस्था आहे ती अत्यंत दयनीय आहे. एकदा शासनाला एकच विनंती आहे की त्यांनी हे जेवढी ज्या जुन्या इमारती आहेत, जी आपली धरोहर आहे, आजच्या इतिहासाला, याच्या नव्या पिढीला त्याच्यापासून काहीतरी शिकण्यासारखं आहे. कारण त्या किल्ल्याची जी बनावट आहे ती खूप जुनी पारंपरिक पद्धतीनं आहे. त्याच्या विटा ज्या बनलेल्या आहेत त्या काळात
म्हणजे असं मोठ्या चवड्या विटा आहेत. आजच्या ज्या आपण वीट तयार करतो तशी वीट नाही आहे, ती चांगली वेगवेगळी पद्धतीची वीट आहे, हेवी वेटेड आहे. तर हे आजच्या नवीन युगात नवीन पिढीला शिकण्यासारखं आहे आणि त्याच्या कुठेतरी जोपासना झाला पाहिजे. आणि ही हा जो गड आहे, आंबागड आहे, किल्ला आहे, हा कुठेतरी याचा पुनर्निर्माण व्हायला पाहिजे आणि लोकांसाठी एक आदर्श राहील. तो कुठेतरी पर्यटकाच्या दृष्टिकोनातून त्याला चांगला वाव मिळेल, पर्यटक येतील इथं, त्यांना पाहण्यासाठी एक चांगली संधी राहील. तर शासनाला एकच विनंती आहे की इथं निधी देऊन याचा विकास करावा. आता का जे स्थानिक जे नेते आहेत, प्रतिनिधी आहेत, त्यांनी काय आश्वासन दिलं आहे का आपलं या किल्ल्याच्या आपण परत चांगला विकास व्हावा या संबंधी आपली काही चर्चा झाली? आपण त्या विषयावर काय बोलले? आता आपले खासदार भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार माननीय डॉक्टर प्रशांतजी पडोळे यांनी सुद्धा भेट दिलेली आहे. 2-3 महिन्याच्या आधी माझ्या त्यांच्याशी बोलणं झाला. त्यांनी इथं या स्थळी भेट दिली. त्यांनी म्हटलं आहे की लोकसभेमध्ये आम्ही याचा मुद्दा घेतो आणि कुठेतरी यासाठी जे काही निधी आपल्याला आणता येईल ते निधी मी आणण्यास प्रयत्नात आहो, पण अजूनही काही झालेला नाही आहे आणि अजूनही कसलाही निधी आलेला नाही. अजूनही आपल्याकडे काही इथले काय म्हणता आपण त्याला